हॅलो, हरे कृष्णा माझ्या मित्रमैत्रिणींनो. आज खूप छान वातावरण होतं, तर मी आणि सागर आम्ही निघालो सुपरमार्केटला. जर्मनमध्ये असे बऱ्याच प्रकारचे सुपरमार्केट्स आहेत, जसे की रेवे, अल्डी, नेटो आणि बऱ्याच सिटी सेंटर्समध्ये ते सापडतात. आम्ही आज रेवे या सुपरमार्केटमध्ये निघालो आहोत. बऱ्याच जणांना प्रश्न होता की तुम्ही तर व्हेजिटेरियन्स आहात, कांदा लसूणही नाही खात, मग तुम्ही नक्की सुपरमार्केटमध्ये घेतात तर काय घेता? तर मला हे दाखवायचं आहे की ह्या जर्मन सुपरमार्केट्समध्ये काय काय गोष्टी सापडतात आणि त्याही वेगन असतात आणि नॉन व्हेजिटेरियन्स लोकांसाठी पण खूप छान अवेलेबिलिटी या मार्केटमध्ये आहे. चला तर मग जाऊया आपण रेवे सुपरमार्केटमध्ये. इथे तुम्हाला बऱ्याच प्रकारची फुलंही सापडतील. खूप छान रंगांचे असे गुलाब आहेत, सनफ्लावर्स आहेत, खूप छान फुलं असतात ही. खूप छान गुलाबी रंगाची फुलं आहेत. अशी अनेक प्रकारची फुलं या समर सीझनमध्ये येतात. त्याचबरोबर हे आहे आलं. इथे आलं देखील मिळतं. बऱ्याच जणांना असा गैरसमज आहे आलं इथे सापडत नाही, पण इथे मिळतं. इथे हे टोमॅटो आहेत, कितीतरी प्रकारचे टोमॅटो असतात. 2-3 प्रकारचे टोमॅटो आपल्याला इथे सापडतात. छोटे असतात, काही मोठे असतात. हे काही फ्रोझन गोष्टी असतात. नाश्ता आहे हा इकडचा. सँडविचेस बऱ्याच प्रकारचे आपल्याला इथे सापडतात. आणि हे लंच आहे इकडे, रेडी लंच असतं. हे बऱ्याच प्रकारचे ज्यूसेस आहेत, फ्रूट्स असतात इथे. केळी, द्राक्ष, ॲपल, जसं आपण भारतात आपल्याला मिळतात तशी ही फळं इथे मिळतात. बऱ्याच प्रकारच्या भाज्या देखील इथे मिळतात. ब्रोकोली, शिमला मिरची, सॅलडचे प्रकार आहेत, टोमॅटो आहेत, कोबी, सॅलड कोबीही असतो इथे बऱ्याच. आणि हे आहे मेयोनीज, बटाट्यांचे पण प्रकार आहेत इथे. 2-3 प्रकार आपल्याला या सुपरमार्केटमध्ये मिळतील. जसे जास्त छोटे बटाटे असतात, काही मोठे बटाटे असतात. फ्रोझन गोष्टी फार तुम्हाला इथे आढळतील. अगदी बर्गरसुद्धा फ्रोझन मिळतो. आणि असंच आम्ही फिरत गेलो. ह्या मार्केटमध्ये टोमॅटो आपल्याला दिसत आहेत. काकडीमध्ये पण स्नॅकची काकडी वेगळी, सॅलड काकडी वेगळी असते. बीट इथे मिळतं, कंदमुळं इथे मिळतात, वांग इथे मिळतं. आपल्या इथे जो मका असतो, जो पावसाळ्यात आपण उकडून खातो, तोही, कांदा, लसूण आणि आम्हाला ही मिळाली तुळस. हे आहे बेसिलिकम. आणि इथे अशी घरी आपण जे झाडं लावतो तशा इथे ही झाडं आपल्याला सापडतात. ड्राय फ्रूट्स देखीलही मिळतात इथे. खूप जणांना प्रश्न पडतो हा की काजू बदाम तुम्ही इंडियातून घेऊन जाता का? तर नाही, इथे देखील मिळतात. काजू, बदाम, मनुके, पिस्ता, अंजीरचे स्वीट्स इथे सापडतात. आणि हे आहेत ब्रेड. इतक्या प्रकारचे ब्रेड्स इथे मिळतात. काही वेगन ब्रेड आहेत, तर काही एग कंटेंट ब्रेड्स आहेत. हे ब्रेकफास्टचे प्रकार आहेत. म्युस्लीचे प्रकार आहेत. इतक्या प्रकारचे असतात की आपण काय घेऊ आणि काय नाही. हे इंडियन मसाले, जसे आपल्याला भारतात दालचिनीचा मसाला, दालचिनी, हळद, काळी मिरी, तिखट मसाला, लसूण पावडर, जिरा पावडर, बऱ्याच प्रकारचे असे इंडियन मसालेसुद्धा या सुपरमार्केटमध्ये आढळतात. ही बघा, हळद आहे. अशा प्रकारे हे इंडियन मसाले इथे आहेत. हे आहेत चहाचे प्रकार. इथे लोकांना वेगळ्या वेगळ्या चहा पिण्याची खूप आवड आहे, त्याच्यामुळे इथे चहाचे प्रकारही देखील खूप आहेत. इथे फ्रोझन गोष्टींसाठी वेगळं श्रांक असतं, त्याच्यामध्ये
दह्याचे प्रकार सापडतील, तुम्हाला दुधाचे प्रकार असतात, काही दही डेझर्टमध्ये डेझर्टचे प्रकार भरपूर सापडतात इथे. फ्रोझन गोष्टी असतात बऱ्याचशा. आणि हे सूपचे प्रकार, ज्यांना खूप सूप याला आवडतं, रेडी टू ईट, त्याच्यात देखील बऱ्याच प्रकारचे आपल्याला सूप सापडतात. हे आहेत पेस्टोज, सॉसेस. जर्मन सुपर मार्केटमधले सगळ्यात जास्त मला आवडणारं ठिकाण म्हणजे पेस्टोज शोधणं. कारण का ते पेस्टो एकदा टाकले की खूप लगेचच मस्त पास्ता रेडी होतो. हे तेल आहे, वेगळे वेगळे तेल्स असतात. आणि हे आहे नाचोज डिप्स. नाचोजसोबत जे डिप्स असतात ते आहेत. तुम्ही बघत असालच किती प्रकार आहेत, काय घ्यायचं. हे ज्यांना आवडतं अल्कोहोल किंवा वोडका त्यांच्यासाठी तर लॉटरी आहे ही. खूप, मला ह्यांची नावं देखील नाही माहिती, पण इतके प्रकार आहेत इथे ड्रिंक्समध्ये की ज्याला आवड आहे ड्रिंक करण्याची त्याची तर मजाच आहे. सागर बघत होता कोणते ड्रिंक्स घेऊ, पण आम्ही आलो ज्यूस सेंटरमध्ये. हे इकडे फळांचे ज्यूस देखील मिळतात. सगळ्या प्रकारची फळं, द्राक्ष, गाजर, बनाना, ॲपल, मँगो, जिंजर, सगळ्या प्रकारचे आपल्याला ज्यूसेस मिळतात. हे फ्रोझन, जे नॉनव्हेज खाणार आहेत त्यांच्यासाठी फ्रोझन नॉनव्हेज देखील अवेलेबल आहे. स्प्रिंग रोल हे आपण इंडियात खातो, पण इथे फ्रोझन मिळतो. आणि फ्रोझन भाजी देखील इथे मिळते, राईस मिळतो, खिचडी मिळते फ्रोझन. व्हेज बिर्याणीसुद्धा फ्रोझन मिळते इथे. तर आता तर मोस्टली सगळं फ्रोझनचंच इथे. जे कामाला जाणाऱ्या लेडीज आहेत त्यांच्यासाठी खूप इझी आहे ही गोष्ट. फ्रोझन कटिंग केलेले व्हेजिटेबल्स पण इथे अवेलेबल आहेत. आणि हे सगळे आहेत बर्गर, पिझ्झाचे पॅटीज, नॉनव्हेज, चिकन. हे आईस्क्रीम्स आहेत, आईस्क्रीम, केक, खूप छान छान ह्या सुपर मार्केटमध्ये बघायला मिळतं. आणि आम्ही अशा प्रकारे आमचं शॉपिंग कंप्लीट करून घरी जायला निघालो. आम्ही घेतली भारतीय तुळस, आम्हाला सापडली आणि आम्ही ती तुळस घेऊन आता घरी जायला निघालो आहोत. हे एक छोटंसं प्रत्येक सिटी सेंटरमध्ये असलेलं शॉप होतं. ही बघा तुळस.